चला वाजगाव टीम इस बीच ओपनिंग पे आ चुके हैं बीच मैदान में। टॉस जीता है, उसके बाद में जेजेएम ने पहले फील्डिंग करने का निर्णय। 4 ओवर की मैच है दोस्तों, इसके बाद में और भी 2 मैच शेष है, यानी कि यहाँ से अभी भी अगर बात करेंगे तो 2.5 घंटा का। और इस समय टाइम हो चुका है 4:41, यानी कि 4:45 बचे हैं। तो थोड़ा सा स्पीड अप करो, अन्यथा जो नेक्स्ट मैच होगी वो 3 ओवर की हो सकती है। श्लोक और जय। गणेश गणेश गन्या 9 सेकंड के ऊपर, श्लोक स्ट्राइक के ऊपर है। और श्लोक ने पहले मैच में काफी खूबसूरत बैटिंग की थी। एमसीसी टीम के जय मैन ऑफ द मैच शेष है, आपको आना है। सेकंड लास्ट मैच मैन ऑफ द मैच जय। इस बीच सामने तैयार गेंदबाजी मार्ग पर बैकफुट पे गए हैं, जगह बनाने का प्रयास है, अच्छी फील्डिंग वहां पर, पूरे एफर्ट जेजेएम के द्वारा। सिंगल से स्टार्ट। इस बीच गणेश ऑन स्ट्राइक। तैयार प्रिंस। ओ इस बार धीमी गति की गेंद थी, डॉट बॉल देखने को मिला। प्रयास किया था गने ने कि गेंद थोड़ी सी टॉस हो सकती है गणेश ने, लेकिन गेंद उतनी राइज नहीं हुई, डॉट बॉल देखने को मिलता हुआ। इस बीच अगली गेंद। गेंदबाज तैयार, गेंदबाजी मार्ग पर। प्रिंस मिस टाइम शॉट, मौका है। इस बीच कैच छोड़ा है। देखना है गणेश जैसे बल्लेबाज का कैच छोड़ने के बाद में उनको मौका मिला रीटेक का। स्कोर कुणाल बताते हुए में 2, और गेंदे हो चुकी यहां पर 3। स्प्रे 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 घेऊन जा। देखना इस समय स्प्रे।
चला थोडस स्पीडअप करा, आपल्याकडे फायनल खेळवायची, आपल्याला याची नोंद असू द्या. फिजिओथेरपिस्ट आमच्या येताना दिसतात. श्लोक और गणेश. परेश परेश फिजिओ. डॉक्टर परेश. स्पीच तैयार प्रिंस. ओ श्लोक, ये स्ट्रांग जोन है उनका, पुल को सक्सेसफुल बनाते. बढ़िया शॉट है. शॉट था वो, प्रयास किए थे उन्होंने. डॉट बॉल आई है, स्कोर रुका है, प्रिंस की वापसी है. स्कोर इस समय 8 नजर आता हुआ कुणाल हमें दर्शाते हुए. 8. ईश्वर की अगली गेंद. 8 रन स्कोर कार्ड पर. परफेक्ट यॉर्कर, टो कशर यॉर्कर, लेकिन क्या डिफेंस किया है श्लोक ने. इनफील्ड के ऊपर से अपीच करते हुए 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. शॉर्ट एक्स्ट्रा कवर से हल्का सा बाहर गेंद फील्ड की है. इसके बाद विनिंग टीम. और जीतने वाली टीम एमसीसी वाड़वन. हाँ, 4 ओवर का मैच है. दीपक कहते हुए कहो कि हमारे बल्लेबाज शायद इंटेंट चेंज करे, बड़ी शॉट खेले. तो देखना इस समय 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. लेकिन एक यादगार मैच रहा है जो पहला मैच देखने को मिला वाजगांव 11 और ठाकुरवाड़ी ए के बीच में. ऐसा लग रहा था कि मानो फाइनल मैच है, इतना एक बेहतरीन एटमॉस्फेयर था उस मैच का. हर्षद जी पटेल साहब ने यहाँ पर एक बार फिर प्रवीण के लिए इनामी राशि रखी है. लेकिन प्रवीण का स्वागत सिक्सर के साथ. 6 रन, बहुत ही अच्छी शॉट है. पुल के लिए तैयार रहते हैं श्लोक. हर्षद जी पटेल साहब के माध्यम से हर एक विकेट के लिए, क्लीन बोल्ड के लिए 101 और अगर हैट्रिक विकेट लेते हैं तो 501. हर्षद जी पटेल, हर्षद पटेल साहब की तरफ से. और इस बार भी पुल, स्ट्रांग जोन है उनका. और क्या बढ़िया पुल करते हैं श्लोक. बैक टू बैक 2 हवाई फायर प्रवीण. अब प्रवीण को गेंदबाजी में थोड़ी सुधार की जरूरत. ओ, इस बार भी प्रयास चल रहे थे और ये बाउंड्री लाइन के बाहर. खराब फील्डिंग. अब जेजेएम की तरफ थोड़ा सा प्रेशर बढ़ रहा है. स्कोर 4 से 25 के ऊपर पहुंचता हुआ. 25 रन, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर में आए हैं 16 रन कुल मिला के 3 गेंदों में. स्वर की अगली गेंद. ओ, डाउन द लेग स्टंप थी. प्रयास था, अतिरिक्त गेंद डाली गई है. 26 रन. प्रवीण अब थोड़े से चिंता में नजर आ रहे हैं. गेंद डाले तो डाले कहा, क्योंकि श्लोक जिस तरह से रीड कर रहे हैं, बैट का फ्लो उनका बढ़िया है और रिस्ट में पावर जान का भी ज्यादा है. अगली गेंद. इस बार ऑफ स्टंप के काफी बार वापसी कर रहे हैं प्रवीण धीरे धीरे. 26 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी प्रवीण की. ईश्वर की अगली गेंद. राइट मोर द विकेट. ओ, शॉर्ट बॉल, हल्की सी टॉस हुई
और डोमिनेट किया श्लोक को। बहुत ही बढ़िया अनुभवी गेंदबाज प्रवीण वापसी कर रहे हैं। 3 गेंदों में 16 आए थे, उसके बाद में एक अतिरिक्त गेंद डाली और 2 बिंदी गेंदे। ये दर्शाते हुए कि अब लेन लाइन मेंटेन की, रिदम थोड़ा सा झुक गया गेंदबाज की तरफ। आखिरी गेंद लेके एक बार फिर तैयार, गेंदबाजी मार्ग पर। सामने इस समय श्लोक है 26 रन स्कोर कार्ड पर। बहुत ही अच्छा एटमॉस्फियर। अगली गेंद, शॉर्ट बॉल हुक किया है, लॉन्ग लेग में गेंद, सीधी हवा से बातें करते हुए, लेकिन लक फैक्टर अच्छा रहा, वहां पे गेंद ट्रैवल नहीं हो रही है। और नंबर दूसरा यहां पर खत्म और 28 रन स्कोर कार्ड के ऊपर चलेंगे श्रेयस डीजे के पास। डीजे ट्वेंटी एट। गेंदबाजी मार्ग पर अक्षय, बघूया अक्षय गोलंदाजी मार्ग पर ट्रॅकवर बघायला मिळत आहेत। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट ओव्हर लॉंग ऑन 6। थँक यू 34। 34 स्कोर कार्ड वरती अप्रतिम शॉट सिलेक्शन। पुढील चेंडू, शॉर्ट बॉल आणि आणखीन एक जबरदस्त तगडा पुल, सक्सेसफुल ओव्हर मिड विकेट 6। पुरी आक्रमकता, जबरदस्त बॅटिंग आणि यावेळेला मिस टाइम आहे, संधी आहे झेलची आणि एक सुंदर झेल गणेशच्या खेळीला लागतोय। फुल स्टॉप, पूर्ण विराम, विकेट गिरता हुआ, म्युझिक बजता हुआ। जबरदस्त टायमिंग, ऑन साइडला ठोकला या ठिकाणी एक तगडा चौकार। 46 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू येणे शेष आहे आणि 46 धावा। जेजेएम संघाच्या गोलंदाजावरती पूर्णतः प्रेशर वासगावच्या प्रत्येक फलंदाजानं कन्वर्ट केलंय। चौकार षटकार, चौकार षटकाराची आतषबाजी। पुढील चेंडू, ओ इथे लिव केला आणि षटकाची होते समाप्ती। 46 धावा स्कोर कार्ड वरती डीजे।
अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. सेहेचाळीस तयार गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक आहे इथे. पुढील चेंडू आणि इथे सरळ लॉंग ऑफ मध्ये झेलची संधी आहे. ओ माय गॉड, धीरेंचा जबरदस्त कॅच बघायला मिळतोय. 1 and 8. हो, 46 वरती आणखीन एक धक्का लागतोय. नवीन बॅटर तुषार, मागच्या मॅचचा हिरो. 4 चेंडू 15 धावा असताना 3 सलग षटकारानं ज्यानं मॅच फिनिश केली होती, मॅच फिनिशर, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि याही वेळेला आपण बघतायत उंच टोळवलाय आणि हा 1 बाउन्स. 4 50 धावा स्कोर कार्ड वरती. जिथून त्याने मागची इनिंग सोडलाय तिथून त्याने स्टार्ट केले असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग, मॅच इनिंग खेळी. 50 झालेले आहेत. 5-0. पुढील चेंडू समोर तुषार आहेत. 5-0 50. स्पिचकली गेन, लेग ब्रेक, खूप चांगला चेंडू आहे आणि ते फलंदाज OUT आउट. फिंगर रोल केले या वेळेला. त्यांना माहिती आहे सरळ चेंडू हा खूप चांगला खेळतो, थोडस वळवणं गरजेचं आहे. अनिकेत न्यूमान पुढील चेंडू चेंज ऑफ द पेस होता, हलकासा फिंगर रोल केले आहेत आणि थोडेसे लेझी राहिले खेळाडू. 54 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील चेंडू चेंडू जातोय सरळ लेग गलीमध्ये. तोही डायव्हर्ट झालाय. लॉंग स्टॉपला वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडूला फील्ड करतील, थ्रो करतील. तदवर तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती 57. कुणाल 57 आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. ओ गुड बॉल, गुड बॉल. चांगले कट करतायत आणि 58 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय.
क्षमता आहे JJM संघाकडे, त्यांच्या बॅटिंग डीप बॅटिंग लाईनकडे. च टार्गेट आहे, थोडंसं स्पीडअप करा JJM. अक्षु आणि सुचित ही जोडी दाखल झालंय. सुचित आपण या ठिकाणी बघतायत, जबरदस्त बॅट्समन, ज्याच्याकडे क्षमता आहे पलटवार करण्याची, ज्याच्या बॅटिंगचा क्लास आहे, डिझर्व करत आहेत मोठ्या शॉटसाठी. ते सुचित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर त्यांची बॅट झळाळली, त्यांच्या बॅटमधनं जर धावा आल्या तर प्रत्युत्तर चांगलं मिळेल. आणि जे तमाम क्रीडा रसिक वर्ग आपल्या जीवनातील काही क्षण या स्पर्धेला देत आहेत, त्यांचं एंटरटेनमेंट हे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला बघायला मिळू शकतं. क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी बघता आहात. ओपनिंग पेअर दाखल झालाय, सुचित आणि अक्षु. समोर अनिकेत गोलंदाजीसाठी तयार झालाय. 24 चेंडू 58 धावा बनवायचे आहेत. 24 चेंडू 58 ची गरज. बघूया, स्ट्राईक वरती अक्षु आहेत, नॉनस्ट्राईकिंग सुचित. आणि अक्षुकडे क्षमता आहे या मॅच मध्ये पलटवार करण्याची. आणि स्टार्ट जर चांगला झाला, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट सांगत असतो. बघूया, तयार अक्षु. पुढील चेंडूला सामोरे जातील. पहिला चेंडू बॅक टू द बॉल, ड्राईव्ह केलाय. ओ माय गॉड, जिकडे विकेट होती तिथे मात्र सिंगल रन आलाय. लक फॅक्टर चांगलं राहिलंय. आता आपण सुचितला बघतोय. सुचित 20 चेंडू 61 धावांची विस्फोटक नॉक खेळणारा बॅटर आहे. एक जबरदस्त कॅमिओ ज्याची आपण बघितलेली आहे. त्याच्याकडनं आता JJM ला भरपूर अपेक्षा आहेत. बघूया पुढील चेंडू. पोल्टॉचा इनफिल्डच्या वरनं पिच केलाय. चेंडू वेगाने एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र आपण बघतायत फील्ड केला जाईल, तद्वार 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि खेळाडू तयार नव्हते. स्कोर कार्ड 3 वरती पोहोचते आहे. चांगलं कोऑर्डिनेशन गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा 3 रन कंप्लीट झाले असत्या. आपण या ठिकाणी बघतोय स्कोर कार्ड 3, 58 धावांचा एक टार्गेटचा पाठलाग करताना JJM. पुढील चेंडू. ओ, स्ट्रॉंग झोन आहे, स्ट्रॉंग झोन आहे या फलंदाजाचा. पोलचा फटका डीजे. वरती पलटवार बघायला मिळत आहे सुचित कडनं. जो मॅन इन गोल्डन फॉर्म आहे, खूप चांगले बॅटिंग करत आहे सुचित. आणि इथे डाऊन दी ग्राउंड काय ठोकला षटकार, जबरदस्त बॅटिंग एसटीचे. शक्य नाही अशा शब्दामध्ये पलटवार करतोय हा बॅटर. नाव आहे मिस्टर सुचित.
धावसंख्या फ्लाय झाले, पोहोचते 15 वरती. पुढील चेंडू आणि इथे मिडॉनच्या डोक्यावरनं सरळ पाठवलाय. शॉट मिडॉनच्या डोक्यावरनं चौकार. यश डीजे. टाळ्यांचा गजर, चिट्ट्या बघायला मिळतात आणि मॅच मध्ये सूचित JJM राई संघाला मात्र घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न हे रत्न असा आहे जे ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू लवकर खेळले, थोडस लवकर खेळले. बॉल पडल्यानंतर हलकासा टॉस बी झालाय, हलकासा राईज बी बघायला मिळाला. षटकाची झाली समाप्ती. 19वा स्कोर कार्ड वरती आहेत आणि येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 39 जिचे. एकोणीस झालेले आहेत. 39 ची गरज आहे. योगेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. 19वा समोर अक्षय आहे. बघूया तयार होताना. समोर अक्षय. ओ हो, लॉंग ऑफला क्लिअर करतायत. अक्षयचा ट्रेडमार्क सिक्सर आणि धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. 25 धावा. 25. जबरदस्त बॅटिंग. मॅच मध्ये वार पलटवार. सर्वांना थोडीशी विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या थोडस बाजूला बसा आपण, कारण एखादा खेळाडू. आणि अक्षयच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे अविश राऊत कडनं. सुचित कोबी हर एक सिक्सर के लिए प्राइज 100 रुपयाचं आहे. आणि प्रत्येकाला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या थोडस बाजूला राहा, जेणेकरून एखादा खेळाडू तुमच्यावर आदलेला आणि इजा होऊ शकते याची नोंद असू द्या, म्हणून जेणेकरून थोडस बाहेर राहा आपण. धावसंख्या पोहोचले. स्कोर कार्ड धावा किती झाल्या भाऊ? 27. हो, थोडासा खाली राहिल्यानंतर पंच आमच्याकडे वळतायत आणि म्हणतायत वाईट बॉल. 28. 28वा स्कोर कार्ड वरती. गणित सोडवण्याचा प्रयत्न आहे. नेहमी म्हटलं जातं आयुष्य काही क्षणाचं असतं, आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. येणाऱ्यांना जपायचं, जाणाऱ्यांना जपायचं असतं आणि येणाऱ्यांना घडवायचं असतं, आणि हे जीवनाचं गणित असंच सोडवायचं असतं. आलाय षटकार डीजे. थँक्यू. 34. जबरदस्त अक्षयांचा पलटवार. या मैदानावरती किती धावा सेफ नाहीये ही मॅच सांगते आहे की काही होऊ शकतं. पुढील चेंडू डाऊन द लेग स्टंप आहे का बघायचं आहे. आणि वाईड बॉल म्हणजे सिंगलने धावसंख्या पोहोचते ती, म्हणजेच स्कोरर सांगतात 35. 35 झालेले आहेत. 58चं टार्गेट. आणि काय वार पलटवर बघायला मिळतात. जबरदस्त लढवई या भूमिकेमध्ये. ओ यावेळेला शॉर्ट पूल. 1 बाउन्स फील्ड होईल. धावसंख्या 1 ने आकार घेते आहे. आणि धावसंख्या पोहोचलंय 36. आता 22 ची गरज आहे. 58चं टार्गेट आहे.
22 धावांची गरज. सूचित या षटकातील 2 बॉल शेष आहेत. मॅच कडेच रुख करताना JJM बघायला मिळत आहे. पुढील चेंडू. सर्व युवा खेळाडूंना प्रभावित केले, नवीन चेहरे बघायला मिळतात आणि त्यांच्याकडे दमखमवाले चेहरे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक जण आपल्या गावातील स्टारकास्ट घेऊन खेळत आहे. सूचित यावेळेला कव्हर मिड ऑफ रिजनला खेळतायत. एक धाव मिळेल. 37 1 टू गो. 13-21 आपण बघताय इक्वेशन. 37 ऑन स्कोर कार्ड. 24-58 मॅच 13-21 वरती आणले. पुढील चेंडू. अक्षय यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. बाउन्स झाला आणि केले डॉमिनेट. येतोय चौकार. बारामध्ये 17 पाहिजेत. 41 झालेले आहेत. 12-17ची गरज. अक्षय आणि सूचित यांची अप्रतिम बॅटिंग. प्रत्येक चेंडूला रीड करतायत. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत आणि 4 षटकामध्ये 58 धावांचं टार्गेट असताना ते कमी वाटते अशी बॅटिंग बघायला मिळत आहे. 12-17 अनिकेताला गोलंदाजीसाठी. मॅच पूर्णतः JJM राई संघाच्या दिशेने थोडीशी वलटाण आपण बघतोय, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटची रन तुम्ही काढत नाही तोपर्यंत विजयश्री कोणाचा होते सांगणं कठीण आहे. काफी बड़ा मैच. 12 में 17 की दरकार है और एक प्लस पॉइंट है JJM राई का कि उनकी विकेट गई नहीं है, यानी कि पार्टनरशिप अच्छी बिल्ड हो रही है. अगर इस ओवर में विकेट जाते नए बल्लेबाज आएंगे तो थोड़ा सा प्रेशर बन सकता है. अगर 2 बल्लेबाज आखिरी वक्त तक खेलते तो मैच जीतने के जो चांसेस है 90% बनते हैं. अगली गेंद आड़े बल्ले से खेला है. हॉरिजॉन्टल बैट से. काउ कॉर्नर में एक खिलाड़ी है. खराब फील्डिंग. 2 रन से स्कोर आगे बढ़ेगा. 15 रन की दरकार. अब 43 हो चुके हैं. 15 रनों की आवश्यकता है. करवटे बदलते हुए इस मैच को देखा है. अगली गेंद. ओ ये अच्छी है. धीमा पेस किया उन्होंने. चेंज ऑफ द पेस. बहुत ही बढ़िया. वेरिएशन चाहिए आधुनिक क्रिकेट में. अगर आप एक ही तरह की गेंदबाजी करोगे तो बल्लेबाज के द्वारा पिट सकते हो. इसलिए आपके पास बचने की जो भूमिका है वो कितनी सक्षम सशक्त है और आपके पास कितनी अच्छी वेरिएशन भरी गेंदबाजी है. ओ इस बार शॉर्ट बॉल हुक किया है और गेंद को ठोक डाला. सिक्सर. $49 रन. इस बार भी हुक किया है. सिंगल जरूर और कॉन्फिडेंस है कि गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. ये सूचित का कॉन्फिडेंस. 50 अप. 53 रन स्कोर कार्ड पर. टोटल 300 रुपए मिलेंगे सूचित को, जो अनाउंसमेंट किए अविची राउत साहब के माध्यम से. 2 गेंदे शेष है और जीतने के लिए 3 रन. सिर्फ 5 रन चाहिए क्या? 5 रन चाहिए. 53 हुए. 5 रन की आवश्यकता है. 8 बॉल 5. ऐसा लग रहा था पहले दूसरे इनिंग में कि 58 रन बड़ा स्कोर है, लेकिन अब लग रहा है कि काफी छोटा स्कोर है. ये क्रिकेट है कि कहते ना कि पलक झपकती परिस्थितियां बदलती. ये वो है परिस्थितियां. ओ गुड बॉल. 7 में 5 की आवश्यकता है. 7 गेंदे 5 रन की जरूरत. इसके बाद
एमसीसी वाडवन टीम के कप्तान यहाँ पर आपको आना है टॉस के लिए, विनिंग टीम के साथ में आपकी मैच होगी। अगली गेंद, ओ गुड बॉल, गुड बॉल। अब 6 में 5 की जरूरत डी से। पांच की दरकार शेष है। बैक टू बैक 2 बिंदी गेंदे अब देखना है। स्लॉग ओवर में, डेथ ओवर में बुलाया गया गेंदबाज। बॉलर नेम सचिन सचू। 6 में 5 की जरूरत है। सामने अक्षय है और बिना विकेट खोए हैं बनाए हैं 53 रन, वो भी 18 गेंदों में। देखना है अक्षय, इस बार इन पे के ऊपर से मैच को किया फिनिश। वडवन आ चुके टॉस के लिए। जय राइट टीम आना है टॉस के लिए। क्या बैटिंग है, तालियों के साथ में अभिनंदन होना चाहिए। बिना विकेट कोई 58 रन, 59 बनाए टोटल, एक एक्स्ट्रा बनाई है। मैच कितने ओवर का? 4 ओवर का मैच होगा, जैसे रूल है वही होंगे। और कॉइन स्पिन करेंगे ठाकुर सर के शुभ हाथों से। एमसीसी कॉल किसका होगा देखना है यहाँ पर। जेजेएम का कॉल, हेड इन टेल है, टेल इज अ कॉल और टेल आ चुका है। टेल टॉस जीता है जेजेएम। कैप्टन बॉलिंग फील्ड अरेंज करें आप।